या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला आज दुपारी शिवडी कोर्टात हजर करण्यात आलं। मिहीर भोवती पोलिसांनी सुरक्षेचं कड देखील केलं होतं। मिहीरच्या मंगळवारी विरारमधनं मुसक्या आवळण्यात आल्या होत्या। पोलीस कोर्टात काय म्हणाले ते देखील आपण पाहणार आहोत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मिहीर शहाची कोर्टात हजेरी। आज दुपारी शिवडी कोर्टात मिहीरला हजर करण्यात आलं। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी सुनील सिंग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। सुनील, आज मिहीर शहाला कोर्टात हजर केल्याचं कळत आहे, काय अपडेट्स द्याल? सौरभ, आज मिहीर शहाला कोर्टात आणलं गेलं इथे शिवडी कोर्टात। तिथे सरकारी पक्षाने सांगितलं की लपण्यासाठी, स्वतःची पहचान लपवण्यासाठी त्यांनी केस कापले होते, दाढी कापली होती आणि त्यांना हे पण माहिती घ्यायचं आहे की ते कोणाकडून करून घेतलं। दुसरा जो कारचा नंबर होता त्याची प्लेट पण ह्या लोकांनी लपवली आहे, ते प्लेट पण त्यांना शोधून काढायचं आहे आणि त्यांना लपण्यात कोण कोण मदत करत होता हे सगळी माहिती घ्यायची आहे। त्या संबंधात त्यांना जास्त पोलीस कस्टडी पाहिजे ही मागणी केली। पण जे बचाव पक्ष आहेत त्यांनी सांगितलं की ऑलरेडी पूछताछ जे आहे ते त्यांच्या मिहीर बरोबर पोलिसांनी केली आहे आणि जे सिक्वेन्स होते ते सिक्वेन्स पण त्यांना जोडलेला गेला आहे। इव्हन जिथे ऍक्सिडेंट झाला होता तिथे पण घेऊन आले आहेत। मग आता सगळं काही माहिती पोलिसांकडे आहे, सीसीटीव्ही आहे तर आणि जे नंबर प्लेट सांगतात ते नंबर प्लेट म्हणजे तुटली होती म्हणून त्यांनी उचलून ते ठेवलं होतं, हे असं होतं। म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे बचाव पक्षाचं की काही पोलीस कस्टडीची गरज नाही, जेवढी माहिती पाहिजे होती तेवढी सगळं त्यांना मिळाली आणि त्यांच्याकडे ब्लड सॅम्पल पण ऑलरेडी घेतलं गेलं आहे आरोपीचं आणि सीसीटीव्ही वगैरे सगळे पुरावे आहेत। तर आता काय पाहिजे, आता जे सुनवाई आहे ते संपली आहे दोन्ही पक्षांचे दलील। आता थोड्या वेळात जे जज आहेत ते आपला फैसला देणार आहेत की किती दिवसाची पोलीस कस्टडी देत आहेत, त्याची सगळे इथे वाट बघतायत। निश्चितच सुनील, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद। दरम्यान पोलीस कोर्टात नेमकं काय म्हणालेत एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहून घेऊ। तर आरोपी मिहीरनं केस आणि दाढी कारमध्येच कापली। ही BMW कार कोणाची याचा तपास अद्यापही करायचा आहे। अपघातानंतर आरोपींनी गाडीची नंबर प्लेट कुठे सोडली याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे। अपघातानंतर आरोपींनी कोणाशी संपर्क साधला, आरोपींना नेमकं कोणी मदत केली याचा तपास देखील करायचा आहे आणि अपघातानंतर आरोपींनी गाडीची नंबर प्लेट देखील फेकून दिली होती त्याचा देखील तपास करणं गरजेचं आहे। गुन्ह्याची गाडी कोणाच्या नावावर आहे याचा देखील शोध सुरू आहे। आरोपी लपण्याच्या बहाण्यानं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता। गुन्हा केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि कोणीतरी त्याला पळून जाण्यास मदत केली आहे असं देखील कोर्टात पोलिसांनी म्हटलं। ड्रायव्हिंग लायसन्सचे तपशील अजून तपासायचे आहेत आणि सोबतच वाहनाच्या मालकीचे तपशील तपासणं देखील गरजेचं आहे।